गप्प काय? तुला काय आनंद नाही झाला माझ्या येण्याचा? समीर, तू असं अचानक? तू सगळं सोडून आलास ना अर्धवट? का केलंस तू असं? हा? आपली स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून मी किती स्वप्नांना निरोप दिला माहितीये ना तुला? समीर, तू का केलंस असं? ऐक, मी काहीही अर्धवट सोडून येत नाहीये. इकडे उलट मला परीक्षेमध्ये ग्रेडेशन खूप चांगलं मिळालंय, त्यामुळे मी खूप आनंदात आहे का म्हणून तुझी थोडी गंमत केली. हे बघ, आपली स्वप्न नक्की पूर्ण होणार आहेत. खरंच नक्की होतील ना? अगं हो ग. बस. ए रडूबाई, तू जशी लढूबाई आहेस ना तशी रडूबाई पण आहेस. मीरा, आपल्या दोघांची प्रोफेशन सुद्धा अशी आहेत ना, आपला दिवस 24 तासाचा असतो. मला काय वाटतं माहिती, आपला एक टाइम झोन असायला हवा. त्या झोन मध्ये फक्त तू आणि मी बस. पलाश, माझा सुद्धा तोच प्रयत्न असतो, पण किटी, तिचं काय? पण तू आता आलायस कुठून? अगं, मी आणि अमोघ जरा गेलो होतो पार्टी करायला. तू सगळं सांगितलंस त्याला? मीता, असं कसं सांगेन मी त्याला? अगं, त्याला वाटलं की तू प्रेग्नंट आहे. हो हो, अगं म्हणूनच तर तो म्हणाला की आपण जाऊया आणि सेलिब्रेट करूया म्हणून. म्हणजे तू सांगितलंस की मी? अगं, मी त्याची ती समजूत तशीच राहू दिली. अमुक पण खूप खुश होता. याकरता अश्विनीला सगळं क्रेडिट दिलं पाहिजे आपण. म्हणजे जर अश्विनी नसती तर हा आनंद कधी आपल्याला मिळालाच नसता ग. वी मस्ट थँक हर. अश्विनी, थँक यू व्हेरी मच. हे आणि काय गट्स आहेत त्या मुलीत, म्हणजे खरंच मानायला पाहिजे तिला. अश्विनी, वन्स अगेन थँक यू. अश्विनी नसती तर शुभपुत्र प्रत्येकाला ठामपणे सांगतो की बाळ फक्त नमिताच असेल, पण असं सांगून सत्य कसं बदलेल? बाळ तर आशू आणि शुभंकरचं असणार आहे. अश्विनीला सांगायला गेलो होतो की तिनं आता बाळाची नीट काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे मी तिची काळजी घेत नाही असं वाटतं तुला? अगं, असं नाही, तू घेतेसच ग तिची काळजी. पण मी हे सांगायला गेलो होतो की तिनं आता म्हणजे औषधं नीट वेळेवर घ्यायला हवीत आणि खाण्यापिण्यावर लक्ष ठेवायला हवं. म्हणजे मला असं वाटलं की अश्विनीच्या या अशा अवस्थेत तिची काळजी घेणारं कोणीतरी आहे हे फिलिंग तिच्याकरता खूप महत्वाचं असेल म्हणून. मला कसं कळणार या अवस्थेत काय फिलिंग असतं ते? हे काय चाललंय आशू? तुला कसं तरी होतं म्हणून औषध नाहीये हे. बाळाच्या पोषणासाठी, त्याच्या वाढीसाठी हे औषध आहे. मी दिवस रात्र तुझ्या कानी कपाळी ओरडत असते. पर्सनली तुझं सगळं टाइम टेबल मी फॉलो करत असते. इतकं जपते मी तुला, ते कशासाठी? माझ्या बाळासाठीच ना, बाळाच्या चांगल्यासाठीच. आणि तू मला सरळ सांगतेस की तू औषध घेतलंच नाहीस. तसं नाही, मी संध्याकाळी. हे बघ, ही असली हेळसांड मी अजिबात खपवून घेणार नाही. हा खेळ आहे ना बाळाच्या जीवाशी. तुम्ही असं का बोलताय? मी एक वेळ माझ्या जीवाची हेळसांड करेन, पण माझ्या बाळाच्या नाही. व्हॉट यू मीन बाय माझ्या बाळाच्या?